सगळ्यांना हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्व लाडक्या गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे. या गणेश उत्सवामध्ये आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. ते कोणते ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आपल्यावरचं कर्ज कमी होण्याकरता जर आपल्याला देव आणि दैवाची साथ मिळाली आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण विघ्नहर्त्याची सेवा केली तर आपल्याला अनेक विघ्नातून अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग निघतो. त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. ती सेवा तुम्ही 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस देखील करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जमेल त्या वेळेमध्ये म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी ऋणमुक्ती गणेश स्तोत्राची सेवा आपल्याला करायची आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे 21 दुर्वा, म्हणजे 1 दुर्वा 1 वेळा स्तोत्र, असं आपल्याला 21 वेळा ऋणमुक्ती गणेश स्तोत्र म्हणायचे आहे. त्यानंतर 21 दुर्वांची जुडी आपल्याला तयार करायची आहे आणि आपल्या घरातील गणपतीला किंवा आपल्या मंडळाच्या गणपतीला ती त्याच्या चरणाजवळ ठेवून द्यायची आहे, म्हणजेच अर्पण करायची आहे. असं आपल्याला 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवस किंवा तुम्ही 10 दिवस देखील ही सेवा करू शकता. ती जुडी अर्पण करून दिल्यानंतर गणपती बाप्पांना विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे की आमची ऋणमुक्ती लवकरात लवकर होऊ दे आणि आम्हाला अनेक अडचणीतून संकटातून तू लवकरात लवकर बाहेर काढ, अशी प्रार्थना करायची आहे. असं आपल्याला 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवस किंवा तुम्ही 10 दिवस देखील ही सेवा करू शकता. ती जुडी अर्पण करून दिल्यानंतर गणपती बाप्पांना विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे की आमची ऋणमुक्ती लवकरात लवकर होऊ दे आणि आम्हाला अनेक अडचणीतून संकटातून तू लवकरात लवकर बाहेर काढ, अशी प्रार्थना करायची आहे. तर आपल्याला या गणेश उत्सवामध्ये ऋणमुक्ती गणेश स्तोत्राची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवायला मला विसरू नका. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.